अनामिक रहस्य भाग 5. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. तर ऐका कथानक अनामिक रहस्य. अजिंक्यला अंजलीच्या बाबांनी रात्री पाहिलं. त्या 2 सावल्या कोणाच्या होत्या ह्या विचारातच त्यांना रात्री झोप लागली. सकाळी अजिंक्य आणि बाबा अंजलीला आणायला हॉस्पिटलमध्ये गेले, पण डॉक्टरांनी अंजलीला घेऊन जाण्यास साफ मनाई केली. अहो पण का? अजिंक्य रागात डॉक्टरांशी बोलला. आता तर इन्स्पेक्टरच बोलले, तुम्ही घरी आणा म्हणून. अहो ती वेडी नाही. पण वरून तसा हुकूम आला आहे, मला माफ करा, डॉक्टर म्हणाले. कधी आला हुकूम? आत्ता तासाभरापूर्वी. अहो पण काल तर माझ्या अंजूला सोडणार म्हणाले होते, मग आता एकदम असं काय झालं? तेवढ्यात कॉन्स्टेबल आला. प्रदीपरावांनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. तक्रार? कसली तक्रार? बाबा काय बोलतोय हा? हवालदार परत बोलला. त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या बायकोला तुमच्यापासून धोका आहे. काय? बघितलं बाबा, हा प्रदीप कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो. खरं आहे तुझं. आता तर मला माझ्या सावलीचीही भीती वाटू लागली आहे. काय होईल माझ्या पोरीचं? डॉक्टर, मी भेटू शकतो का माझ्या मुलीला? हो भेटा, पण थोडाच वेळ. आणि सिस्टर बाबांना घेऊन आत गेली. अजिंक्यही जायला निघाला, पण डॉक्टरांनी त्याला अडवलं. तुम्ही जाऊ शकत नाही. अहो पण अंजलीने बेड्याच्या भरात बाबांना इजा केली तर? नाही. तुम्ही तर म्हणालात ना ती वेडी नाही म्हणून. मग आता तुम्ही कसं वेडे ठरवलं त्यांना? हवालदार, याला लॉकअपमध्ये बंद करा. प्रदीपने तुझ्या विरुद्ध तक्रार केली आहे. चला चला रे याला घेऊन. आणि अजिंक्यला पोलीस घेऊन गेले. आतमध्ये बाबा गेले तेव्हा अंजली बेडवर झोपली होती. बाबांना पाहून उठून बसली. झोप झोप बाळा, मी तुझा बाबा. अहो बाबा, मी तुम्हाला ओळखलं. म्हणजे तू बरी झालीस? हो बाबा, मी घरीच बरी झाले होते. आणि अंजलीने सगळी स्टोरी बाबांना सांगितली. पण बाबांना सांगितलं कुणालाही काही सांगू नका असं वचनही घेतलं. बाबांना कळत नव्हतं काय चाललंय. बापरे, इतकं सगळं होत होतं, पण यत्किंचितही शंका आपल्याला कशी आली नाही त्यांना कळेना. अंजलीचे बाबा बाहेर गेले. डॉक्टरांचे आभार मानून ते अंजलीच्या घरी आले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. पलीकडून इन्स्पेक्टर बोलत होते. आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला या, असं म्हणून साहेबांनी फोन ठेवून दिला. अंजलीचे बाबा तडक पोलीस स्टेशनला गेले. तिथे प्रदीप, अजिंक्य, मनीषाचा नवरा आणि CID म्हणून आलेली रमाही तिथेच होती. मला का बोलवलं इन्स्पेक्टर? बसा बसा काका. मला सांगा, हा अजिंक्य किती वर्षापासून तुमच्याकडे यायचा जायचा? लहानपणापासूनच. का? अंजलीची त्याची मैत्री कशी होती? जशी इतरांबरोबर असते तशीच, पण त्याचं अंजली बरोबर जरा जास्तच जमायचं. एकाच कॉलेजमध्ये होते ना दोघं, मग असणारच. त्यांच्यामध्ये कधी मैत्री पलीकडे असं काही दिसलं का तुम्हाला? नाही. पण अंजलीचं लग्न ठरल्या दिवसापासून त्याचं येणं जाणं बंद झालं. मग तुम्ही चौकशी केली नाही अंजलीकडे? हो, विचारलं. ती म्हणाली तो आता फार्मसी करतोय, अभ्यास खूप असतो म्हणून तो येत नाही. मग परत कधी आला? तो घरी अंजलीचं लग्न झाल्यावर. तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? नॉर्मल. पण हे सारं तुम्ही मला का विचारताय? काही गोष्टींचा खुलासा करावयाचाच असतो म्हणून तुम्हाला बोलवलं. आता इन्स्पेक्टरचा मोर्चा प्रदीपकडे वळवला. प्रदीपराव, सांगा मला, तुमचं लग्न अरेंज मॅरेज होतं? हो. तुम्हाला अंजली पसंत होती? हो.
लग्न झाल्यावर अंजलीचं वागणं नॉर्मल होतं की ॲबनॉर्मल? नॉर्मल होतं. तिचं कोणाबरोबर अफेअर आहे असं ती बोलली नाही. पण लग्न झाल्यावर चिंटू 7 वर्षाचा झाला. तोपर्यंत सगळं ठीक होतं. माझा आणि अंजलीचा जॉब असल्यामुळे चिंटूला प्ले ग्रुप, ज्युनियर, सिनियर इथेच केलं. पण अंजलीला घर आणि जॉबमुळे चिंटूची जबाबदारी घेण्याची तिची ओढाताण होऊ लागली. म्हणून चिंटूला आम्ही पाचगणीला हॉस्टेलमध्ये ठेवलं. बरं मग पुढे वर्षभरानंतर निनावी फोन कॉल येऊ लागले. कसले कॉल? कोण करत होतं? कोणीतरी अनामिक फोन कॉलवर असायचा. कोणाला यायचा कॉल? मला मोबाईलवर, कधी लँडलाईनवर. फोनवर बोलणारी व्यक्ती स्त्री होती की पुरुष? काय बोलायची ती व्यक्ती? तो पुरुषी आवाज होता. म्हणायचा माझं प्रेम होतं अंजलीवर. तिला ते कधी कळालंच नाही. पण आता मी तिच्याबरोबर उर्वरित आयुष्य काढणार. तिला सोडून दे, नाहीतर तुझ्या मुलाला मी किडनॅप करीन आणि त्याचं काहीही करीन. मग मला तू दोषी धरू नकोस, असा फोन यायचा. मग काय झालं? मी अंजलीला विचारलं, पण तिच्याकडे काहीच सांगायला नव्हतं. बरं मग नंतर अंजलीच्या मोबाईलवर फोन येऊ लागले, धमक्या येऊ लागल्या. आता दिवसाआड हे प्रमाण वाढलं. आमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होऊ लागलं. मला अंजलीची शंका येऊ लागली. मी तिला उलटसुलट चेक करत राहिलो. तिचं बर्डन अजूनच वाढलं. मलाही रात्र झोप येत नव्हती. शेवटी ठरवलं चिंटूला इथेच आपल्या नजरेसमोर शिकवावं, हॉस्टेलमधून काढून टाकावं. पण काय? पण घराचे हप्ते, गाडीचे EMI मी एकट्याच्या सॅलरीत होणं शक्य नव्हतं. म्हणून तो विषय तिथे सोडून दिला. बरं मग पुढे? पण फोन कॉल वाढले. अंजलीबद्दल घाणेरडे शब्द ती व्यक्ती बोलू लागली. त्याने अंजली आणि मी त्रस्त झालो. ह्या टेन्शनने अंजलीने जॉब सोडला. मग चिंटूला घरी आणलं नाही. त्या दिवशी अंजली खूप रात्रीपर्यंत आली नाही, म्हणून मी तिला शोधायला गेलो. अंजली रस्त्याचं काम चाललेलं होतं तिथे अंधारात पाईपलाईनवर बसलेली सापडली. का? ती तिथे का गेली ते मला माहीत नाही, पण ट्रेसमध्ये गेली असणार. का तिला वेडाचे झटके येत होते का? नाही हो, ती चांगली होती. पण तुम्हाला वाटलं तिला वेड लागलं, हो ना? नाही साहेब, पण त्यावेळेसची तिची प्रतिक्रिया काहीशी विचित्रच होती. पुढे बोला प्रदीप. अजिंक्य जोरात ओरडला. तिला लॉकअपमध्ये डांबून हा जायचा, म्हणून वेड लागलंय तिला. तू गप्प बस रे, तुला विचारलंय का? इन्स्पेक्टर अजिंक्यवर खेकसले. पुढे बोला प्रदीप. तिला घरी आणलं, पण जणू तिला बाहेर भूतभीत लागलं की काय असं आम्हाला वाटलं. का? असं का वाटलं तुम्हाला? कारण घरी आल्यावर जेवण तिने इतकं भसाभसा संपवलं. बरं मग ती झोपली. दुसऱ्या दिवशी ती एकदम नॉर्मल वाटली. म्हणून तू जॉब का सोडला असं मी तिला विचारलं, तर जोरजोरात ओरडली. मला दुसऱ्याच भाषेत शिवीगाळ करू लागली. म्हणून तुम्ही ठरवलं तिला वेड लागलं, हो ना? नाही साहेब, मी तिला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू केली. कोणाला विचारून मिस्टर प्रदीप? तुम्ही खोटं बोलताय. तुमचे अवैध संबंध चालू राहावेत म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला वेडं ठरवलं, हो ना? अवैध संबंध? काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? विचार करून बोला. अहो, माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. तिचा त्रास मला बघवत नव्हता, म्हणून तर सायकॅट्रिक ट्रीटमेंट करत होतो ना तिची. आणि ट्रेस आल्यावर सायकॅट्रिस्टला दाखवणं म्हणजे वेड लागलं असं होत नाही. आजकाल ही ट्रीटमेंट बरेच लोक घेतात. अहो, ते मलाही कळतं, पण तुम्ही त्यांना लॉकअपमध्ये कोंडून ठेवून जायचा, त्याचं काय? आणि ही मनीषा कोण तुमची? काय संबंध तुमचा आणि तिचा?
पुढील भागात पहा अंजलीचा खरा गुन्हेगार कोण होता, अंजलीने बाबांना कोणतं रहस्य सांगितलं। झालेले 4ही भाग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।